नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गुगे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे। आता नवीन गोष्ट म्हणजे काय सर, तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की काय नवीन गोष्ट आहे। मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा अभ्यास सुरू करतात आणि अभ्यास सुरू केल्यानंतर पहिल्यांदा सिलेबस बघतात। प्रत्येक मुलांच्या मनामध्ये पहिला हा प्रश्न निर्माण होतो की सर, या विषयासाठी कुठली पुस्तकं वाचायची आणि पुस्तकं कशी वाचायची, हा प्रश्न निर्माण होतो। आता आपण ह्याच विषयावर बोलणार आहे। म्हणजे आता UPSC MPSC मुख्य परीक्षासाठी भूगोल या विषयासाठी नेमके काय आणि कोणते पुस्तक वाचावे, भूगोल आणि पर्यावरणाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, असा आजचा आपल्या टॉपिकचं नाव आहे। बघा, याबद्दल मी आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्ही आता शिक्षक आहे, शिक्षकाचं काम असतं तुम्हाला बरेचसे पुस्तकं लिहून देणे, परंतु तुम्ही प्रत्येकजण जितके पुस्तकं लिहून दिले सर्वचे सर्व पुस्तक घ्यायची गरज नाही। यापैकी एकही पुस्तक घेतले तरीही चालेल। आणि ज्या मुलांना यामध्ये अडचण असेल त्याने मला कॉल करायचा आहे, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये कॉल करायचा आहे, विचारायचं आहे। पण एक पुस्तक घ्यायचं आहे आणि सर आम्ही हे पण घेतो, ते पण घेतो, ते पण घेतो। एक लक्षात ठेवा, तुम्हाला एकाच विषयामध्ये PhD करायची नाही। तुम्हाला इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, IR आहे, बरोबर ना, परत अर्थशास्त्र आहे, विज्ञान तंत्रज्ञान आहे, पर्यावरण आहे, इथिक्स आहे, निबंधाची तयारी करायची आहे, मराठी इंग्रजीची तयारी करायची आहे, 2025 मार्काचा अभ्यासाची तयारी करायची आहे, प्लस प्रिलियमचा अभ्यास करायचा आहे, ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायची आहे, डिस्क्रिप्टिव्हमध्ये उत्तर कसे लिहायचे याची तयारी करायची आहे। त्यामुळे आता सर तुम्ही जर सांगितलं इतके पुस्तकं आम्ही घ्या का, मग लिहून घ्या का, तुम्ही पुस्तकं लिहून घेऊ शकतात, परंतु इतके पुस्तकं घेण्याची गरज नाही। यातलं एकही पुस्तक असलं तरीही चालेल। चला आता आपण सुरुवात करू। बघा, महत्त्वाची पुस्तके मराठी म्हणून उपलब्ध। पहिल्यांदा भौतिक भूगोल, फिजिकल जॉग्राफीसाठी काय वाचायचं आहे। सविंदर सिंग यांचं पुस्तक आहे भौतिक भूगोल म्हणून, मराठी आवृत्ती उपलब्ध झालेली आहे सविंदर सिंग यांचा। मी तुम्हाला जे मुलं माझ्याकडे ऑप्शनल लावतील किंवा GSचा पेपर लावतील त्यांना मी सांगणारच आहे। नेमकं फक्त पुस्तक घेतलं की झालं नसतं, ते कसं वाचायचं, काय वाचायचं, कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, मॅप कशा पद्धतीने काढायचे, अभ्यास कशा पद्धतीने करायचा, कन्सेप्ट कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या, तारखा कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या, उत्तर लिहिताना कशा पद्धती वापरायच्या, एकदम छोटे पॉईंट आहे मित्रांनो। हे पॉईंट सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। सविंदर सिंग हे एक भौतिक भूगोलाचं पुस्तक आहे। महेश कुमार बर्नवाल यांचं एक पुस्तक आहे, अरिहंत प्रकाशनचं पुस्तक आहे। आणि आपल्या 11वी 12वीचे जे NCERT आहे हे सुद्धा मराठीमध्ये उपलब्ध आहे। 11वी 12वीचे NCERT किंवा महाराष्ट्र बोर्डचे पुस्तक असतो। परत फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी हे एक 11वीचं पुस्तक आहे आणि इंडियन फिजिकल इन्व्हायरमेंट हे 11वीचं पुस्तक आहे। हे पुस्तकं आपल्या आहे। प्लस तुम्हाला यामध्ये सांगण्यासाठी कौटिल्य IAS अकॅडमीच्या आपल्या ज्या नोट्स आहे, कौटिल्य IASच्या आपल्या नोट्स, आपले पुस्तकं, प्रत्येक विषयाचे आपले पुस्तकं आलेले आहे। म्हणजे जे मुलं आपल्याकडे बॅच लावतात त्यांना आपण 23 पुस्तकांचा प्रॉपर सेट दिला जातो। हे 23 पुस्तकं, हे इतकी पुस्तकं कधी केले तर त्या सर्वांसाठी इतके पुस्तकं उपलब्ध आहे, बरोबर। 23 पुस्तक वाचायचे का तुम्हाला, यामध्ये NCERT सुद्धा दिले जातात। आणि आपले हे पुस्तकं फक्त मराठीमध्येच नाही, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे। 23 पुस्तकांचे सेट आपण देतो आणि व्यवस्थित प्रॉपर आपल्या रोड मॅपनुसार किंवा आयोगाच्या रोड मॅपनुसार आपण व्यवस्थित शिकवून घेतो त्यांच्याकडून। भौतिक भूगोलाचं एक पुस्तक आलेलं आहे आपलं। आणि काही मुलांचा अजून एक प्रश्न असेल, सर काय वाचायचं, विश्वाचा भौतिक भूगोल माझे विद्यार्थ्यांची वाचनमाला प्रकाशन आहे। हे विश्वाचा भौतिक भूगोल तुम्ही हे सुद्धा वाचू शकतात मित्रांनो। भौतिक भूगोलासाठी पुढे जाऊ आपण, तुम्हाला समजत असेल भूगोलासाठी नेमकं काय वाचायचं आहे। पुढे भारताचा भूगोलासाठी कुठलं पुस्तक घ्यायचं आहे, माजिद हुसेन यांचं पुस्तक घ्यायचं आहे। एकदम सुंदर पुस्तक दिलेलं आहे, प्रॉपर दिलेलं आहे, व्यवस्थित मांडणी केलेली आहे। दुसरी गोष्ट, NCERTचं 10वी 11वी 12वी हा भारताच्या भूगोलासंबंधी मराठीमध्ये पुस्तक आहे, हे सुद्धा घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही NCERT प्रॉपर, ज्या मुलांना प्रॉपर NCERT वाचायचे आहे ते वाचू शकतात, ज्या मुलांना माजिद हुसेन यांचं पुस्तक वापरायचं आहे ते वापरू शकतात। काही मुलांकडे खुल्लर यांचं पुस्तक असेल, तुम्ही
खुल्लर सुद्धा भारताचं भूगोलाचं पुस्तक किंवा आपलं सौदी सरांचं पुस्तक हे पण घेतलं तरीही चालेल. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपण भारताच्या भूगोलाबद्दल बोलतोय बरं का. प्लस इथे कौटिल्य आय एस अकॅडमीचं भारताच्या भूगोलाचं पुस्तक आहे, तुम्ही हेही वाचू शकतात मित्रांनो. हे पुस्तक घ्या किंवा हे पुस्तक घ्या, दोनपैकी किंवा हे पुस्तक घ्या, तीनपैकी एक पुस्तक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे भारताच्या भूगोलासाठी. NCERTचे तुम्हाला 100% वाचायचे आहे आणि महाराष्ट्र बोर्डचे पुस्तकं तुम्हाला 100% वाचायचे आहे, इतकं लक्षात ठेवायचं. पुढे स्पर्धा परीक्षे संदर्भ भारताचा भूगोल कोश आणि बुक्स प्रकाशन हे डिटेलमध्ये इतका अभ्यास करायचा आहे भारताच्या भूगोलाचा तुम्हाला. आणि ज्या मी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे बॅचमध्ये, जे शिकवणार आहे तुम्हाला म्हणजे कुठून, म्हणजे सुरुवात बॅचमध्ये शिकवण्याची सुरुवात मी अशीच करणार आहे की मॅप कसे लक्षात ठेवायचे. पहिल्यांदा आता आपला हा भारत आहे बरोबर ना, पहिल्यांदा तुम्हाला मॅप काढणं शिकवेल. सर आम्हाला भारताचा मॅप येत नाही, डिटेलमध्ये भारताचा भूगोलमध्ये सांगणार आहे, मॅपनुसार आपण जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी पाकिस्तान आहे, या ठिकाणी अफगाणिस्तान आहे, इथे नेपाळ आहे, इथे भूतान आहे, इथे चीन आहे, इथे म्यानमार आहे, इथे बांगलादेश आहे, या ठिकाणी श्रीलंका आहे. पालची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका भारतापासून वेगळं झालं आहे. असं मॅपनुसार या ठिकाणी गंगा नदीचे खोरे आहे, या ठिकाणी यमुना नदी आहे, या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी आहे, या ठिकाणी सिंधू नदी आहे, या ठिकाणी साबरमती नदी आहे, या ठिकाणी नर्मदा नदी आहे, या ठिकाणी तापी नदी आहे, या ठिकाणी गोदावरी नदी आहे, इथे महानदी आहे, इथे कृष्णा नदी आहे, इथे भीमा नदी आहे, या ठिकाणी कावेरी नदी आहे, या ठिकाणी छोट्या नद्या आहे, या ठिकाणी महानदी आहे. याशा पद्धतीने आपला नदी प्रणालीचा मॅप असो किंवा कोणताही मॅप असो, मी तुम्हाला मॅपनुसार डिटेलमध्ये शिकवणार आहे भारताचा भूगोल. आता मी तुम्हाला इथे नदी प्रणालीचा मॅप दाखवला. एक फिजिकल मॅपमध्ये बघा, या ठिकाणी अरवली पर्वत असो, पेन चेंज करतो म्हणजे तुम्हाला समजेल. नेमकं शिकवण्याची पद्धत कशा पद्धतीने असेल, एका 30 सेकंदामध्ये तुम्हाला मॅप जमायला पाहिजे. मी हे सुद्धा लेक्चर घेणार आहे मित्रांनो की नेमकं भूगोल पर्यावरणाचे नकाशाचा अभ्यास कसा करायचा. मुलांना हे पण नाही माहिती असत, नकाशाचा अभ्यास कसा करायचा, हे पण आपलं एक होईल. म्हणजे या ठिकाणी निलगिरी पर्वत आहे, या ठिकाणी अरवली पर्वत आहे, या ठिकाणी पश्चिम घाट आहे, इथे सातपुडा पर्वत आहे, या ठिकाणी गर्जाटच्या डोंगर रांगा, इथे हिमालय आहे, इथे गारो कासी जयंती या टेकड़ा, इथे अमिडामे आहे, मिश्मी डाबोर ह्या टेकड्या आहे, या ठिकाणी छोटा नागपूरचे पठार आहे, या ठिकाणी शंभू महादेव डोंगर रांगा, या ठिकाणी महादेव डोंगर रांगा आहे. हे तुम्हाला या ठिकाणी पूर्व घाट आहे. मी तुम्हाला मित्रांनो बघा इथे मी तुम्हाला 2 मॅप सांगितले. तुम्हाला इथे डिटेलमध्ये मी असं शिकवणार आहे. तुम्हाला इथले हे ट्रिक्स असो म्हणजे ट्रिक्स पण सांगणार आहे. वी ना सा ता सा गो ह भी म कृष्णा म्हणजे विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, नर्मदा नदी, सातपुडा पर्वत, सातमाळा अजिंठा पर्वत, तापी नदी, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा अजिंठा डोंगर रांगा, गोदावरी नदी, इथे हरिश्चंद्र बालाघाट, इथे महादेव डोंगर रांगा, इथे भीमा नदी आणि खालती कृष्णा नदी, या ठिकाणी असे पर्वत डोंगर रांगा आहे. अशा मॅपमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. म्हणजे मॅपचा अभ्यास कसा करायचा, भारताचा भूगोल कसा करायचा, म्हणजे आपल्या ज्या नोट्स असतील मी तयार केलेल्या किंवा कौटिल्य आयच्या नोट्स असतील या अशा पद्धतीने असणार आहे. तुम्हाला या नोट्स म्हणून सुद्धा डिटेलमध्ये होईल. भारताच्या भूगोलासाठी नेमकं काय वाचायचं प्रत्येकाला समजलेलं आहे का, येतंय का तुमच्या लक्षामध्ये, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. पुढे बघा मानवी भूगोलाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. मानवी भूगोल सविंदर सिंग यांचं पुस्तक आहे मराठीमध्ये बरोबर, हे वाचायचं आहे. किंवा जगाचा भूगोलामध्ये माजिद हुसेन यांचं मराठीमध्ये पुस्तक आहे आणि कौटिल्य आय एस अकॅडमीचं आपलं पुस्तक आहे, हे वाचायचं आहे. NCERT 12वीचं NCERT दिलेलं आहे मानव भूगोल आणि भारतातील लोकसंख्या भूगोल, हे असं 12वीचं NCERT दिलेलं आहे. म्हणजे NCERT 100% वाचा. तुम्ही कौटिल्य आयची बॅच कधी लावली तर हे 100% तुम्ही वाचणारच आहे आणि हे पुस्तक घ्यायचं आहे. सविंदर सिंग माजिद हुसेन म्हणजे मी तुम्हाला पुस्तक सांगताना सविंदर सिंग माजिद हुसेन हे पुस्तकं
वर भर दिलेला आहे. नंतर मी तुम्हाला सौदी सरांचं पुस्तक सांगितलेलं आहे, नंतर आपलं कौटिल्य आयचे पुस्तक सांगितले आहे आणि नंतर आपले ॲटलसबद्दल मी तुम्हाला ॲटलस नेमका कसा वाचायचा आहे आणि कोणता कोणता ॲटलस घ्यायचा आहे, कसं वाचायचं आहे, यावर सुद्धा मी तुमचं एक लेक्चर घेणार आहे. सर आमचे किती लेक्चर घेता? मित्रांनो, हे जे लेक्चर असतील हे 15-20 मिनिटाचे लेक्चर असेल, परंतु याच लेक्चरांमध्ये तुम्हाला समजणार आहे नेमका भूगोल आहे काय, भूगोलाचा अभ्यास कसा करायचा आहे, नेमकं भूगोलासाठी काय वाचायचं आहे, तुमच्या एक एक गोष्टी क्लिअर होत जातील. पहिला आपण रोडमॅप अभ्यासक्रम बघितला. दुसरं लेक्चर आपलं काय आहे? पुस्तकांचं आहे. तिसरं लेक्चर काय असेल आपलं? महाराष्ट्र बोर्ड आणि NCERT कसे वाचायचे हे तिसरं लेक्चर असेल. पुढे बघा, मानवी भूगोलाचे पुस्तकं प्रत्येकाने लिहून घेतलेलं आहे का? लिहिलेलं असेल तुम्ही. चला पुढे जाऊ आता आपण. पुढे पर्यावरण आणि पर्यावरणीय भूगोलासाठी काय वाचायचं आहे? तुमचं सर्वांचं आवडतं पुस्तक शंकर IAS, जे मुलं UPSC करतात किंवा ज्या मुलांनी 1-2 आयटम दिलेला आहे त्या प्रत्येक मुलांकडे हे पुस्तक असतं. शंकर IASचं पुस्तक असतं. नंतर आपलं कौटिल्य IASचं बुक आहे, नोट्स पण आहे. हे पुस्तक पण खूप सुंदर पुस्तक आहे. तुम्ही ज्यावेळेस हे पुस्तक बघाल तेव्हा तुम्हाला वाटेल की भारी पुस्तक आहे आणि हे पुस्तक प्रॉपर मराठीमध्ये उपलब्ध आहे. हे पण आहे मराठीमध्ये उपलब्ध, परंतु इंग्लिशचं मराठीमध्ये केलं आणि प्रॉपर मराठीमध्ये उपलब्ध असलेलं यामध्ये फरक असतो. इथे नितीन संगानिया यांचं पुस्तक आहे, पर्यावरण आणि परिसंस्था संबंधी मराठीचं पुस्तक आहे. हे पर्यावरणासाठी या 3 पैकी कुठलं तरी एक पुस्तक घ्यायचं आहे. बस एकच वाचा, जास्त नाही. सर मी हेही घेतो. तुम्ही कौटिल्य आयचं पुस्तक तुम्हाला भेटणारच आहे, नोट्स तर भेटणारच आहे. लक्षात ठेवायचं आहे आणि मी तुम्हाला डिटेल म्हणते शिकवणारच आहे. अशा पद्धतीने आपलं हे पुस्तक आहे. हे पुस्तक व्यवस्थित वाचायचे आहे आणि उपयुक्त नोट्स आणि संदर्भ स्रोत काय काय आहे अभ्यास बघा. मराठीतून उपलब्ध नोट्स आणि स्रोत बघा. MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षेसाठी मराठीत असणाऱ्या कोचिंग क्लासचे भूगोलाच्या नोट्स आहे, त्या नोट्स वाचायच्या आहे. म्हणजे तुम्ही कुठे क्लास लावलेले असेल तर तुमच्याकडे नोट्स असतील तर त्या नोट्स वाचायच्या आहे. तुम्ही आपल्याकडे क्लास लावलेले असेल तर बघा, आपल्याकडे लावण्याचे फायदे मी तुम्हाला पुस्तकात रोडमॅपनुसार तर शिकवणार आहे. पुस्तक तर देणारच आहे, नोट्स तर देणारच आहे, नेमकं काय करायचं कसं करायचं हे सुद्धा देणार आहे. बरोबर. अशा पद्धतीने नंतर राज्यशास्त्र आणि भूगोलाचे मासिक, नंतर योजना आणि कुरुक्षेत्र हे मासिक जे आहे त्यामध्ये जे विषय आलेले आहे कुठले? भूगोल आणि पर्यावरणाचे विशेषांक हे वाचायचे आहे. आता हे तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ. कारण हे का उपलब्ध, कौटिल्य आयस का उपलब्ध करून देईल? कारण कौटिल्य आयसचं स्वतःचं मासिक आहे. ते मासिक इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे. ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला मासिक भेटून जाईल. जे मुलं पुण्यात राहत असतील त्यांना माहीतच आहे ऑनलाईन मासिक उपलब्ध आहे. बऱ्याच मुलांनी हे मासिक लावलेले आहे आणि विशिष्ट विषयावर सखोल अभ्यासासाठी मी तुमच्यासाठी बरोबर नोट्स तयार करत आहे प्रॉपर व्यवस्थित, की या इतक्याही नोट्स कधी वाचल्या तर तुमचे प्रॉपर रिव्हिजन होईल आणि या रिव्हिजनचा तुम्हाला फायदा 100% परीक्षेमध्ये होणार आहे. आणि सध्याच्या चालू घडामोडी आणि पुरवणीचा अभ्यास मध्ये कोणते वाचायचे आहे ते बघा. म्हणजे भूगोल पर्यावरणासंबंधी द हिंदू तुम्ही पेपर वाचत असाल किंवा इंडियन एक्सप्रेस पेपर वाचत असाल, यामध्ये जे पर्यावरण, कृषी आणि भूगोल यांच्यावर जे विशेष लेख येतात त्या लेख प्रॉपर काढून ठेवायचे आहे आणि त्या लेखांचा अभ्यास करायचा आहे. किंवा काही या संबंधी जे पेपरमध्ये हे जे लेख आहे ते तुम्हाला मासिकामध्ये येतात, त्या मासिकांमधले लेख प्रॉपर व्यवस्थित बाजूला काढा आणि भूगोलाच्या नोट्समध्ये तुमच्या नोट्समध्ये लावून ठेवा. फक्त लावून ठेवायचे नाही, ते वाचायचे आहे. बरोबर ना? तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्या पुस्तकामध्ये म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला करंटमध्ये हे हल्ला आहे, आपल्याला करंटमध्ये हे वाचायचं आहे. पुढे बघा, इस्रो असो, नासा असो, भूगोल व हवामानविषयक अपडेट जेव्हा ह्या अधिकृत वेबसाईट बनून मिळू शकते, तुम्ही ते बघू शकतात. हे पण एक आहे. इकॉनॉमिक सर्वे आहे, इंडिया इयरबुक आहे, पर्यावरण आणि भूगोल संबंधीचे जे विभाग आहे यावर तुम्ही ते वाचू शकतात. आणि कौटिल्य आयस अकॅडमीचे मासिक, हे इतक्या गोष्टी तुम्ही कधी केल्या तर तुम्हाला एकही अडचण राहणार नाही आणि हिथून तुम्हाला पुढे कोणालाही विचारायची गरज राहणार नाही की सर काय काय वाचायचं, कसं वाचायचं. म्हणून पुढे नकाशा आणि आकृत्यांचा सराव करायचा आहे. नकाशा वाचनासाठी सरावासाठी तुमच्याकडे ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलस पाहिजे किंवा ओरिएंटचा ॲटलस पाहिजे. स्टुडंट ॲटलस यापैकी ह्या 2 ॲटलसपैकी एक ॲटलस घ्या, ऑक्सफर्डचा घ्या किंवा ओरिएंटचा ॲटलस घ्या.
ह्या ॲटलस कधी असेल तर तुम्हाला ॲटलसवरून तयारी करायची भूगोलाचं. मी बघा तुम्हाला इथे एक रिव्हर बेसिनचा दाखवलेला आहे. हा एक नकाशा आहे. इथे डाईक, सिलसीट, लॅकोलिथ, सीडर ट्री लॅकोलिथ, लोपोलिथ, फॅकोलिथ हे तुम्हाला खडक रचना दाखवलेली आहे. नेमकं आता हे दाखवण्याचा उद्देश हा इतकाच आहे की ॲटलसचा अभ्यास करताना एक एक मुद्दा इथे किंवा इथे मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. परतीच्या पावसाचा नकाशा दाखवलेला आहे. म्हणजे व्यवस्थित एक एक भागाचा अभ्यास करायचा आहे. पहिल्यांदा मी फक्त नदी प्रणालीचा अभ्यास, नद्या पाहणार आहे. नंतर मी हवामानाचाच फक्त हवामान घटक बघणार आहे. मी फक्त भौतिक फक्त पर्वते बघणार आहे. म्हणजे कुठल्या ठिकाणी डोंगर रांगा आहे ते बघणार. मी फक्त खनिज संपत्ती बघणार आहे. मी फक्त उद्योगधंदे बघणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने अभ्यास कधी केला तर तुमचे नकाशा प्रॉपर होईल. आणि मित्रांनो, तुम्ही यामध्ये नकाशा काढण्याचा सराव करायचा आहे. आणि भारतातील भौगोलिक विभाग असो, नद्या असो, हवामान पॅटर्न असो, कृषी विभाग असो, खनिज संपत्ती याचा अभ्यास प्रॉपर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला हे उत्तरामध्ये लिहिता येतील. इथे बघा मी तुम्हाला जगाचा नकाशा पण दाखवलेला आहे. इथे सोलर इस्लेप हे दाखवलेलं आहे. इथे बघा म्हणजे इथे सूर्य आहे, इथे पृथ्वी आहे, इथे चंद्र आहे. बरोबर ना. अशा तीन. आणि इथे बघा सूर्य आहे, इथे चंद्र आहे आणि इथे पृथ्वी आहे. म्हणजे इथे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यासंबंधी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवेलच. आणि ह्या आपला जगाचा एक आपली पृथ्वी दाखवलेली आहे. आणि हा भौतिक भूगोल फिजिकल जॉग्राफीचा नकाशा डिटेल 3D मध्ये नकाशा तुम्हाला दिसत असेल. हे फक्त तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कसं करायचं आहे त्यामुळे दाखवलेलं आहे. निष्कर्ष बघा, वरील पुस्तके आणि नोट्स व्यवस्थित अभ्यासल्या तर UPSC आणि MPSCचा मुख्य परीक्षेसाठी GS1 जॉग्राफीचा तुमचा प्रॉपर अभ्यास होईल. आणि ऑप्शनल जॉग्राफीसाठी तुमची उत्तम तयारी करून घेतली जाईल. आणि मी स्वतः राकेश घुगे तुमच्यासाठी सविस्तर नोट्स बनवत आहे. आणि त्या पण नोट्स फक्त अशा हलक्या फुलक्या नोट्स राहणार नाही, उच्च दर्जाच्या नोट्स राहणार आहे. उच्च दर्जाच्या म्हणजे काय, म्हणजे जे पुस्तकं आहे आपल्याकडे किंवा जे माहिती एकत्रितपणे मी तुम्हाला देणार आहे. इतर पुस्तकांमधले पुस्तकं तर तुमच्याकडे असणारच आहे, परंतु तुमच्याकडे नोट्स पाहिजे. नोट्स असल्या तर कॉन्फिडन्स वाढतो. कारण असं वाटतं की एका दिवसामध्ये माझा पूर्णच्या पूर्ण विषयाचा अभ्यास झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये नोट्स दिले जातील. मला शिकवण्याचा जवळजवळ 10 वर्षाचा अनुभव आहे. आतापर्यंत मी 71 बॅचेस घेतलेले आहे. प्राईड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार मला मिळालेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी सांगतो, अजून सेटनेट आणि नेट PhD मध्ये मी क्वालिफाय पास झालेलो आहे. आतासुद्धा PhDचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. असं माझं क्वालिफिकेशन आहे. म्हणजे हे सांगण्याची गरज तुम्हाला याच्यासाठी आहे कारण तुम्हाला शिकवणारा शिक्षक हा स्वतः पात्रता आहे का, याने स्वतः परीक्षा दिलेल्या आहे का, याला स्वतः लिहिता येतं का, याला स्वतः वाचता येतं का, याला स्वतः शिकवता येतं का, हे सुद्धा माहिती पाहिजे. समजलं का. अशा पद्धतीने तुम्ही पुस्तकं घ्यायची आहे, वाचायचे आहे. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. काही प्रॉब्लेम असल्यावर कॉल करायचा आहे कौटिल्य IAS अकॅडमीला. किंवा ज्या मुलांना मला कॉल करायचा असेल 70 20 30 24 23 या नंबरवर कॉल करायचा आहे आणि विचारायचं आहे. हे आपलं कौटिल्य IAS अकॅडमीचा लोगो आहे. ह्या लोगो तुम्ही वेबसाईटवर जाऊन कॉल करू शकतात किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे, आपलं यूट्यूब चॅनल आहे, यावर सुद्धा तुम्ही बघू शकता. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.